कर्जत तालुक्यातील प्रस्तावित तोरण, पोशीर, शिलार आणि कोंढाणे जलविद्युत प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक एकत्र आले आहेत. कर्जत येथे झालेल्या बैठकीत या सर्व प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवण्यात आला. कर्जत पर्यावरण बचाव समितीच्या वतीने शनी मंदिर येथे आयोजित बैठकीत समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सर्व प्रकल्पांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. पर्यावरण, वनसंपदा आणि स्थानिकांच्या हक्कांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी तोरण प्रकल्पाचे काम 8 दिवसात बंद न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. तसेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस बाजीराव दळवी, प्रवीण गांगल, जगदीश ठाकरे, सुनील मसने, पप्पू देशमुख यांच्यासह 100हून अधिक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. विविध वक्त्यांनी प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांवर भाष्य करून एकत्रित लढा उभारण्याचे आवाहन केले. कर्जत येथील शनी मंदिरामध्ये कर्जतच्या तमाम नागरिकांच्या वतीने, निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी यांच्या वतीने आज बैठक आयोजित केलेली. आज कर्जतमध्ये आपण पाहिलं असेल, कर्जतच्या कुठलीही दिशा अशी राहिली नाही का जिथे काही घडत नाहीये किंवा काही बनत नाहीये. आज तुम्ही पाहिलं असेल, कोंढाण धरण असेल, तोरंड असेल, टाटा असेल, पोशीर, शिलार, पाली, अशा प्रकारची सर्व धरणं होत असताना कर्जतच्या नागरिकांसाठी, कर्जतवासियांसाठी 1% सुद्धा पाणी तिथं नाहीये. किंवा हे 2 विद्युत प्रकल्प होत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं तिथे 1% सुद्धा वीज तिथं दिली जात नाहीये. त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा कर्जतच्या लोकांना नाहीये. या संदर्भाची आम्ही बैठक लावल्यानंतर आज खूप मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी आज मोठ्या संख्येने इथं हजर होते आणि सर्वांनी तुम्ही पाहिलं असेल, खूप चांगल्या प्रकारची मतं मांडलेली आहेत. तर अशा प्रकारे कर्जतला जे लोकांचा येण्याचा जो ओघ आहे किंवा जे आकर्षण आहे, हे आकर्षण हे निसर्गाचं आहे. आणि कर्जतला लोक काय येतात तर इथं शांत हवा आहे, चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. तुम्ही पाहिलं असेल, आज मुंबईचं जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे हे 100 ते 120च्या दरम्यान आहे आणि जे आज कर्जतचे 70 ते 90च्या दरम्यान आहे. म्हणजे आपण फक्त 20 ते 30% आसपास आहोत. उद्या भविष्यात अशा प्रकारचं जर सिमेंटचं जंगल झालं तर कर्जतची हवा सुद्धा बिघडणार आहे, इथं सुद्धा प्रदूषण वाढणार आहे. आणि अशा प्रकारचं जर समजा उद्या हवा प्रदूषित झाली, इथलं पर्यावरण जर उद्ध्वस्त झालं, निसर्ग जर उद्ध्वस्त झालं तर कर्जतला येणार कोण? आज कर्जतच्या 4,500च्या वर अधिकृत भूमिपुत्रांनी इथं छोटे छोटे फार्म हाऊस, रेस्टॉरंट उभे केलेले आहेत. त्या निमित्ताने एका जरी रेस्टॉरंटला आपण पाहिलं 5-5, 6-6 लोक जरी काम करतात तर 20 ते 25,000 लोकांना इथं रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि अशा प्रकारची व्यवस्था मोडीत काढण्याचं काम शासनाकडून होतंय, ज्याच्या संदर्भातला शासना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विचारात घेतलेला नाहीये. हा लादलेला प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये 600 एकर फॉरेस्टची जागा संपादित होते. त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या वर झाडं तोडली जाणार आहेत. तर अशा प्रकारचा 400, 500 वर्षापूर्वी जी झाडं आहेत ती एकदा नष्ट झाल्यानंतर ते पुन्हा अशा प्रकारचं फॉरेस्ट याचं पुनर्वसन होणार आहे का? कर्जतचं होणारं नुकसान त्याचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन होणार आहे का? आणि याचा 1% सुद्धा फायदा हा कर्जतला नाहीये. मग अशा प्रकारचा पर्यावरणाला उद्ध्वस्त करणारं इतरांच्यासाठी आम्ही आमचं निसर्ग का उद्ध्वस्त करायचं? एकंदरीत जर पाहिलं तर या देशामध्ये पहिल्या 3 राज्यामध्ये जी वीज निर्मिती केली जाते त्याच्यामध्ये महाराष्ट्र त्याच्यामध्ये आहे. मग इतक्या चांगल्या प्रकारची वीज निर्मिती होत असताना टाटाचा प्रोजेक्ट सेम तुमच्या तशाच प्रकारचं वीज निर्मिती करत असताना तोरणच्या प्रोजेक्टची गरज काय? अशा प्रकारे निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा जो प्रकल्प आहे तो लादण्याची गरज काय? अशा प्रकारचं एकंदरीत आमची सर्वांची भूमिका आहे. आजच्या बैठकीला खूप मोठ्या संख्येने शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी सर्व एकत्र आलेले आणि ते सर्वांनी एकच भूमिका घेतली. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तोरण, शिलार आणि पोशीर असतील ही धरणं होऊन द्यायची नाही. आणि जी धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये सुद्धा स्थानिकांसाठी, कर्जतकरांसाठी काय तरतूद करणार अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही या संदर्भातला अनेक लोकांनी, मान्यवरांनी इथं भूमिका मांडलेली आहे. या संदर्भात कायदेशीर सुद्धा आम्ही त्याची तयारी सुरू करणार आहोत. लवकरच जनहित याचिका आम्ही त्याच्यामध्ये दाखल करणार आहोत. त्याच्यानंतर रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा सर्व नागरिक तयार आहेत. तर अशा प्रकारची पुढची भूमिका लवकरच येत्या 7-8 दिवसामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.